खरीप हंगाम 2026 अंतर्गत मोखाडा तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी मोखाडा यांच्या कार्यक्षेत्रात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद. पालघर खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर मोखाडा तालुक्यातील विविध गावांमध्ये व पाड्यांमध्ये कृषी विभागामार्फत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात येत असून शेतकरी बांधवांकडून या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंडळ कृषी अधिकारी मोखाडा यांच्या कार्यक्षेत्रातील आसे, बेरिस्ते, हिरवे, चास, मोखाडा, दांडवळ, मो, हांडा, वाशाळा, सातुर्ली, साखरी, पोशेरा आणि खोच या गावांमध्ये भात पिकाच्या अनुषंगाने विविध प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान भात बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाचा वापर करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच भात बियाण्यांवर बीजप्रक्रिया करताना द्रवरूप जैविक संवर्धके, ऑटोबॅक्टर, PSB व गोकृपा अमृतम कल्चर वापरण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गोकृपा अमृतम तयार करण्याची पद्धत व त्याचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून मंडळ कृषी अधिकारी भरत पवार यांनी गावोगावी भेटी देत बायोचार खड्डा पद्धत, फळबागांमध्ये जैविक आच्छादन तसेच गोकृपा अमृतम कल्चर तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवून दिले. यावेळी पाणी फाउंडेशनचे मेंटॉर विजय जाधव यांनी पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. गट बांधणी, सामूहिक खरेदीद्वारे बियाणे, खते, औषधे व इतर कृषी निविष्ठांवरील खर्चात बचत, तसेच स्पर्धेतील निवड निकष व बक्षीसप्राप्तीची प्रक्रिया याविषयी त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील शिंदे, आनंद गवई, गणेश राठोड, लक्ष्मीकांत भुसावरे, सतीश बाविस्कर, सोनाली पाटील, अमोल सदावर्ते, भाविन किरकिरे आणि जितेंद्र गावित यांनी मोलाचे सहकार्य केले. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून आगामी खरीप हंगामात या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.